आज आपण नेपोलियन बोनापार्ट हा जगातला फार मोठा बादशाह होऊन गेलेला आहे। नेपोलियन बोनापार्टचा जन्म एका कार्सिका एका छोट्याशा बेटावर झाला, पण स्वतःच्या कर्तृत्वानं तो लष्करी पेशात गेला आणि लष्करी पेशात गेल्यानंतर जेव्हा फ्रान्समध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीचा फायदा घेऊन पुढील कालखंडात त्यांनी तिथे स्वतः सत्ता हस्तगत केली, प्राप्त केली आणि तो फ्रान्सचा बादशाह झाला, सम्राट झाला। सम्राट झाल्यानंतर त्याचे स्वप्न होते की आपण जग जिंकलं पाहिजे, जगातील बरेचसे देश जिंकलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वानं जगातील बरेचसे देश जिंकलेत आणि देश जिंकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपल्या भावांच्या बहीण जावयांना ते देशाचं प्रतिनिधित्व दिलं, त्यांना राजा बनवलेत। पण ही गोष्ट जगातील राष्ट्रांना आवडली नाही आणि त्यांनी त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला की आपल्या देशाचा राजा हा आपलाच व्यक्ती असला पाहिजे, इतर देशातला असता कामा नये। आणि खऱ्या अर्थानं युरोपामध्ये जे काही राष्ट्रवाद उदयास आला त्याचा मुख्य जर कोणी असेल तर नेपोलियन बोनापार्ट होता। कारण त्यांनी जेव्हा आपल्या भावांना आणि बहीण जावयांना जिंकलेल्या राष्ट्राचं अधिकार दिले तेव्हा खऱ्या अर्थाने युरोपातील लोकांना जाणीव झाली की नाही, आपला देश आपल्याला चालवायचा आहे, दुसऱ्या देशातील लोक हा आपला राजाच बनू शकत नाही। आणि युरोपात राष्ट्रवाद खऱ्या अर्थानं जो जन्माला दिलेला आहे त्याचा उद्गाता जर आपण म्हणू तो नेपोलियन बोनापार्ट आहे। आणि म्हणूनच नेपोलियन बोनापार्टच्या विरोधात ऑस्ट्रिया, इंग्लंड, रशिया आणि प्रशिया हे 4 राष्ट्राचे सैन्य एकत्रित आलेत आणि 1815 मध्ये जी वॉटरलूची लढाई झाली, या वॉटरलूच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचं एकट्याचं सैन्य आणि प्रशिया, ऑस्ट्रिया, इंग्लंड आणि रशिया या 4 राष्ट्रांचं सैन्य त्यापुढे नेपोलियन बोनापार्टचा टिकाव लागला नाही आणि नेपोलियन बोनापार्ट पराभूत झाला। एवढ्या मोठ्या महान वीराला शेवटी सेंट हेलिना एका निर्जन बेटावर ठेवलं गेलं आणि त्यातच इसवी सन 1821 मध्ये त्यांचं निधन झालं। परंतु नेपोलियन बोनापार्टच्या कर्तृत्वानं फ्रान्सच्या या राष्ट्राला फार मोठी गती प्राप्त झाली, विकास प्राप्त झाला आणि नेपोलियन बोनापार्टवर आज जगामध्ये जे सगळ्यात जास्त जे काही लिहिलं गेलं आहे पुस्तका त्यांच्या निधनानंतर, त्यांनी स्वतः काही स्वतःवर लिहिलं नाही पण ते प्रेरक ठरले आणि त्यांच्यावर जगात आज सगळ्यात जास्त पुस्तकांमध्ये लिखाण झालेलं आपल्याला दिसून येतो आहे। नेपोलियन बोनापार्ट हा जगातील फार मोठा हुकुमशाह झाला होता। लोकशाहीच्या माध्यमातून या नेपोलियन बोनापार्टने स्वतःच्या हातात सत्ता प्रस्थापित केली आणि फ्रान्सला कसं वैभव मिळवून देता येईल, फ्रान्स हा जगामध्ये अव्वल दर्जाचं कसं राष्ट्र राहील यासाठी कठोर मेहनत घेतली आणि यातून त्याने या फ्रान्स या राष्ट्राला जगामध्ये सन्मानाचं, मानाचं आणि आदराचं स्थान मिळवून दिलं आहे। आज फ्रान्स जगामध्ये जे काही वर्चस्व आहे त्याचं, फ्रान्सची जी काही प्रगती आहे त्याची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती नेपोलियन बोनापार्टने रोवलेली आहे। आणि म्हणूनच आज जगामध्ये नेपोलियन बोनापार्टच्या बद्दल एक आदर आहे, एक प्रेम आहे आणि एवढंच नव्हे तर जगातल्या राष्ट्रांना सुद्धा त्यांनी राष्ट्रवाद काय असतो याची सुद्धा माहिती दिलेली आहे। कारण जोपर्यंत आपला देश चालवण्यासाठी आपल्या लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे, जर नेपोलियन बोनापार्टने जर जगातील इतर राष्ट्रांवर आक्रमण केलं नसतं आणि त्या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर आपल्या रिश्तेदारांच्या हातात सत्ता दिली नसती तर लोकांच्या त्या वेळेच्या लोकांच्या मनात आपल्या राष्ट्राबद्दलचं जे प्रेम होतं, जे स्वाभिमान होतं ते जागृत झालं नसतं। आणि म्हणून नेपोलियन बोनापार्ट आज सुद्धा जगात अत्यंत महत्त्वाचा एक राज्यकर्ता म्हणून। आणि नेपोलियन बोनापार्ट काय म्हणतो की कुठलीही सत्ता प्राप्त करायची असेल तर आपली महत्वाकांक्षा महत्वाची असतो आणि नेपोलियन बोनापार्टने जी काही सत्ता प्राप्त केली त्यामध्ये त्यांनी श्रेय सुद्धा दिलेलं आहे की फ्रान्समध्ये जीन जॅक्स रूसो जर झाला नसता तर मला फ्रान्सची सत्ता प्राप्त झाली नसती। कारण तो म्हणतो की जीन जॅक्स रूसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता आहे आणि मी त्याचं अपत्य आहे, असं दुसऱ्याबद्दल आदर सुद्धा आपल्या वाणीतून व्यक्त करता आलं पाहिजे। आणि याच नेपोलियन बोनापार्टनं जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वानं फार मोठं नाव कमावलेलं आहे, जगातल्या राष्ट्रांना प्रेरणा दिली आहे आणि आपल्या राष्ट्राच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावलेला आहे।